व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ट्रेकला सुरुवात केली आणि समोरून दिसली ताज्या ताज्या भाज्या घेऊन येणारी मुलगी. खूप कमी भेटतात आजकाल. नंतर हा गरीब प्राणी. जिथे भेटेल तिथे आम्ही काही फोटो काढायला चान्स सोडला नाही. गरमागरम मस्त चहा घेतला आणि ट्रेकला पुन्हा जबरदस्तीने सुरुवात केली, कारण पाय थकलेले होते. खूप दमलेलो. शिडा चढून चढून वैताग आला होता. आता आम्ही घांड्रुक विलेज एक्सप्लोर करत आहोत. पण अशा प्रकारे खूप जास्त थंडी आणि असं खूप जास्त हे शेड्या आहेत. तर ते चढता चढता आमची वाट लागलेली आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे आपल्या गावासारखा सरळ सपाट रस्ता इकडे नसतोच. पूर्ण गावामध्ये कमीत कमी 1000 ते 1500 शिड्या असतील. या शिड्या चढून चढून पाय मात्र गळ्यात आले होते. चढा उतरा हे पूर्ण ट्रेकमध्ये चालूच होतं. तिथे हवे तेवढे खूप जास्त हॉटेल आहेत. जर तुम्हाला हॉटेल बुक करायचे असतील तर तुम्ही तिथे पोहोचूनही करू शकता. प्री बुक करण्याचीही गरज नाही आहे. तिथे फेमस झालेलं म्हणजे गुरुंग कॉटेज खूप फेमस आहे आणि हो, खूप सुंदरही आहे. बघू शकता किती सुंदर व्ह्यू दिसतोय. आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन आणि सुंदर सुंदर व्हिडिओज माझ्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. आणि असेच आपण नवनवीन प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत. तर हे बघा आहे घांद्रुक विलेज, जे ओल्ड विलेज आहे. हे विलेज बघण्यासाठी आम्हाला खूप वेळ चालावं लागलं. म्हणजे रस्ता माहीत नव्हता, त्यामुळं परत फोटो काढायला सुरुवात केली. ॲक्च्युली हे मेन घांद्रुक विलेजपासून जवळच आहे. आपल्याकडे लोखंडाचे गेट असतात. इकडे बघा गेट हे लाकूड बाहेर काढायचं. बघितलात काय गेट? आपल्याकडचे गेट तर वेगळेच असतात. अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि तो गावचा सुंदर व्ह्यू आणि नजारा दिसत होता. तिथे पण पटापट फोटो काढून घेतले. रात्रीचे 8 वाजले आणि आपण नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता इकडे किती अंधार झालेला आहे. तरी आता आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने चालत आहे. किती तासाची ट्रेक केली आपण? ऑलमोस्ट 2 तास झाले आम्ही ह्या गावामध्ये फिरतोय. खूप चांगलं गाव आहे. नक्की या बरं का, खूप सुंदर आहे हे प्लेस. आणि कुठे गावे? हे घांद्रुक गाव आहे नेपाळमध्ये. घोड्यांचा तबेला. घोड्यांचा तबेला. चालता चालता माझी बडबड चालूच होती. पावसाला हळूहळू सुरुवात झाली होती आणि अननोन प्लेस असल्यामुळं आम्ही पण लवकर परत जायला बघत होतो. जाताना रस्ता मात्र चुकत होता. थोड्या वेळासाठी कन्फ्यूज झालेलो की नक्की जायचंय कुठून, आणि रस्त्यावर कोणी सुद्धा दिसत नव्हतं. अगदी क्वचित 1-2 माणसं जाता येता दिसत होते. फायनली असंच कोणाकोणाला विचारून कॉटेजच्या जवळ पोहोचलो. हो, आणि इकडच्या लोकांना हिंदी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे येतं बरं. किधर से? इधर से रास्ता है सीधा ना? नीचे या सीधा? सीधा और रास्ता इधर मुझे भी नहीं exactly पता नहीं है. पुढे विचारूया आपण आता. हे नाही पुढून असेल तर. पूर्ण काळोख आणि अंधार झाला होता, पण मस्त ट्रेक झाली असं वाटत होतं. सॅटिस्फॅक्शन भेटत होतं की एवढा लांब आलेलाचा काहीतरी फायदा झाला. घांद्रुक विलेज मधला गुरुंग होमस्टे खूप जास्त फेमस झालेला आहे. गुरुंग कॉटेज. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, कमेंट, सबस्क्राईब.